नमस्कार सगळ्यांना. आज 26 जून 2025 गुरुवार रोजी आपण सादरीकरणाच्या कार्यक्रमात आहोत. सादरीकरण म्हणजे स्वलिखित किंवा स्वरचित कविता. मी नेहमी म्हणतो की लिहिणं वेगळं आणि कविता सादर करणं वेगळं, किंवा लेखन करणं वेगळं आणि लेखन सादर करणं वेगळं. कारण सादरीकरणामध्ये आपण त्या आपल्या रचनेतलं जे काही अर्थपूर्ण भाग आहे तो आपण बोलण्यामध्ये पण व्यक्त करू शकतो, आपल्या चेहऱ्यामध्ये व्यक्त करू शकतो, आपल्या हावभावामध्ये व्यक्त करू शकतो. त्यामुळे जसं लिखाण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच सादरीकरण महत्वाचं आहे. अनेक भावगीतं आपण बघितली असतील, बऱ्याच जणांनी भावगीतं लिहिली आहेत, पण जी तेव्हा गाऊन जी लोकांच्या समोर आली, तर त्यामुळे त्याचं महत्व खूप पटीने वाढलेलं. आपल्याला कुठेही उभं राहिल्यानंतर आपलं काव्य सादर करता आलं पाहिजे, आणि किंवा लेखन सादर करता. त्याच्यातला प्रमुख भाग असा आहे की काव्य असेल तर त्याचं शीर्षक आणि प्रत्येक ओळ शांतपणे सगळ्यांना स्पष्ट ऐकायला येईल अशी दोनदा म्हटली पाहिजे. आणि तेव्हा ते कसं असतं, लिहिणाऱ्याला माहिती असतं याचा अर्थ काय, पण ऐकणाऱ्याला कविता म्हणजे काय असतं की खूपशा गोष्टी कमी शब्दात लिहिलेल्या असतात. त्या अर्क एखाद्या औषधाचं असतं तसं असतं, त्यामुळे पाणी घालून घ्यायचं असतं. तसं ते डायल्यूट होण्यासाठी दोनदा ऐकायचं, म्हणजे आपल्याला त्याचा काहीसा अर्थ कळतो. आणि जर लेखन असेल तर मधून मधून आय कॉन्टॅक्ट आणि त्याच्यातले हावभाव करून करावं, हे शिकणं हे म्यामागचा मुख्य हेतू आहे. तर आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण शंखनादाने कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी विजय ढेंगे यांना विनंती करतो ते शंखनाद करतील. त्या मागोमाग आपण प्रदीप अडूर यांचा प्री रेकॉर्डेड शंखनाद लावणार आहोत. विजय ढेंगे, आपण शंखनाद करा. आपण आता प्रदीप अडूर यांचा प्री रेकॉर्डेड शंखनाद आहे. सुमधुर अशा आणि शुभ अशा शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. विजयराव ढेंगे आणि प्रदीप अडूर दोघांचे खूप खूप आभार. आणि इथून पुढे आपण कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई, सुरुवात करा. मागच्या वेळेला बाबा महाराज सातारकरांचं तोची साधू ओळखावा थोडा भाग राहिला होता, तो मी प्रथम सांगते. तुकोबारायांच्या जीवनामध्ये ज्ञान, भक्ती, वैराग्य बरोबरच परोपकार करण्याची वृत्ती ठाई ठाई दृष्टीस पडते. एकदा एक अतिवृद्ध बाई काठी टेकत टेकत बाजाराला निघाली होती. त्या वयोवृद्ध बाईला बघून तुकोबांच्या हृदयात दया उत्पन्न होऊन ते बाईला म्हणाले, माझ्या पाठीवर बसा, मी तुम्हाला बाजारात घेऊन जातो. म्हातारी म्हणाली, एवढा त्रास घेण्यापेक्षा माझे तेल संपले आहे, तेवढे मला आणून दे. तुकोबारायांनी आनंदाने म्हातारीला तेल आणून दिले. जे तेल म्हातारीला 8 दिवस पुरत असे ते तिला बरेच दिवस पुरले. म्हणून तिला आश्चर्य वाटले आणि तिने इतर बायकांना हे सांगितले. हे ऐकल्यानंतर इतरांनी त्यांच्याकडनं आणून घेतले आणि त्यांनाही तोच अनुभव आला. आणि मग तुकोबारायांना तेल आणायला त्या वारंवार सांगू लागले. हे जिजाबाईला कळल्यावर त्या खूपच त्या बायकांवर चिडल्या
पण अशा घटनातून तुकोबारायांचा नावलौकिक खूप वाढत गेला. हा मागच्या वेळेचा भाग झाला. तुका आकाशा एवढा आपल्याच हाताने बुडवलेल्या आपल्या अभंगाच्या वह्या पांडुरंगाने जशाच्या तशा तारल्या आणि आपल्या पदरी परत घातल्या. या अनुभवाने तुकोबारायांचे हृदय भरून आले आणि डोळे आनंदाश्रूंनी भिजले. हे देणे पांडुरंगाचे. त्यांचं म्हणणं, रोकडी प्रचिती त्यांना ही आली आणि ते आपले कर्तृत्व नसून मज विश्वंभर बोलवितो अशीच त्यांची अढळ श्रद्धा होती. पण तिकडे अलंकापुरीत ज्या रामेश्वर भट्ट यांनी जे त्यांचे अभंग बुडवले होते, बुडवायला लावले होते, ते तिथे अनुष्ठान मांडून बसले. कारण काय, तर त्यांच्या अंगाचा दाव एवढा वाढला होता की तो कमीच होईना. आणि म्हणून ते ज्ञानेश्वर महाराजांची परोपरीने स्तुती करत करुणा भाकत होते. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराज माऊलीने दृष्टांत देऊन सांगितले की सर्व भक्तांमध्ये नामदेवराय हे श्रेष्ठ वैष्णव वीर आहेत. तुकोबाराय हे त्यांचाच अवतार असून जगदोद्धारासाठी इथे आले आहेत. त्यांची निंदा द्वेष हातून घडल्यामुळे तुझं सर्व सुकृत नष्ट झाले आहे. तुझ्या चित्तात अनुताप होऊन जर तू त्यांना शरण जाशील तरच या महाव्यथेतून तू मुक्त होशील. रामेश्वर भटांचे डोळे खाडकन उघडले. त्याच वेळी वह्या तरल्याची वार्ता त्यांच्या कानी आली आणि त्यांचे अपराधी मन त्यांना तुकोबारायांपुढे समोर जाण्याचे धाडस करू देईना. मग त्यांनी एक पत्र लिहिलं आणि त्यांच्या विद्यार्थ्याकडे दिलं आणि विद्यार्थ्यांनी ते पत्र नेऊन तुकोबारायांना रामेश्वर भटांच्या अंगाचा दाह कसा होतो आहे याचा संपूर्ण वृत्तांत तुकोबारायांना त्या विद्यार्थ्यांनी सांगितला. ही करुण कहाणी ऐकून तुकोबारायांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी त्वरित रामेश्वर भटांना एक अभंग लिहून पाठवला. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती. व्याघ्रहीन खाती सर्पतया विषते अमृत आघातते हित. विषते अमृत आघातते हित अकर्तव्य नीत होत त्यासी. दुःख ते देईल सर्व सुख पळ होतील शीतल अग्निज्वाळा. एवढ्या तुकोबारायांचं मन इतकं द्रवलं की त्यांनी लगेच त्यांना तुमचा दाह शीतल होईल असं त्यांनी त्यांना पत्र लिहून दिलं. तर असे ऋषीमुनींच्या तपश्चर्येने वाचा सिद्धी प्राप्त होत असेल तशीच साधू संतांना नामसाधनेने पूर्वीच्या काळी ऋषीमुनींना जशी वाचा सिद्धी प्राप्त होत होती तशी साधू संतांना नामसाधनेने आणि प्रभूच्या प्रेमभक्तीने वाचा सिद्धी आणि अलौकिक सामर्थ्य प्राप्त होते. भक्ती प्रेमामध्ये निर्गुण साकार करण्याची ताकद आहे. ऋषीमुनींनी वाणीचे सामर्थ्य प्राप्त झाल्यावर जसे आशीर्वाद दिले तसे अनेकांना शापही दिले. अशी अनेक दाखले आहेत. पण संतांच्या बाबतीत संतांनी छळ करण्याऐवजी संतांचाच छळ झाल्याचे दाखले आहेत. लोक ऋषीमुनींच्या क्रोधाने शापवाणीला अत्यंत घाबरत होते. संतांजवळ ऋषीमुनी सारखे सामर्थ्य असूनही त्यांनी त्याचा उपयोग कोणाला शाप देण्यासाठी कधी केला नाही. संतांच्या दारात रिद्धी सिद्धी हात जोडून उभ्या आहेत. तुकोबाराय म्हणतात की संतांच्या दारात रिद्धी सिद्धी हात जोडून उभ्या आहेत
की रिद्धी सिद्धीच्या मागेही लागलो नाही मी रिद्धी सिद्धीच्या मागे लागलो नाही आणि वेदशास्त्राच्या अंकितही नाही असे ते म्हणतात. कारण ते या सर्वांच्या पलीकडे गेले होते. स्वतःबद्दल ते म्हणतात तुका अणुरेणू या तोपडा, म्हणजे आपण म्हणतो की तुका आकाशा एवढा. मग एवढी उंची गाठलेले महामानव किरकोळ रिद्धी सिद्धी मागे कसे लागतील, चमत्कार करणार नाही, चमत्काराच्या नादी ते कसे लागतील, त्यांच्याकडून कसं असं होईल. तर अशा प्रकारे की तुकोबारायांनी की आचार विचाराने पवित्र आणि ज्ञानयुक्ती ज्ञान भक्तियुक्त असा समाज घडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यात त्यांना यशही आले. तर अशा ज्ञानेश्वर माऊली, गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम महाराजांना नमस्कार करून संपवते. वा 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 भारतीताई मस्त चांगली संतांची माहिती संतांची माहिती वा वा. आपल्या समोर महेश वैजापूरकर सादरीकरण करतायत. हा करा सुरुवात महेशराव. नमस्कार. मी स्वरचित हिंदी कविता सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे दर्पण. त्याने आईना मिरर. दर्पण अखिर दर्पण है, दर्पण अखिर दर्पण है, कभी झूठ बोलता नहीं, कभी झूठ बोलता नहीं, कभी कुछ भी छुपाता नहीं, दर्पण अखिर दर्पण है. सामने दर्पण के खड़े हो, सामने दर्पण के खड़े हो तो सब कुछ साफ नजर आता है, तो सब कुछ साफ नजर आता है. भेद सारे मन के बोलता है, भेद सारे मन के बोलता है, दर्पण आखिर दर्पण है. हंसता चेहरा देखकर दर्पण हंसता है, हंसता चेहरा देखकर दर्पण हंसता है. अगर रोता है तो रोता दिखता है. मन ही मन शर्माता है, मन ही मन शर्माता है, दर्पण आखिर दर्पण है. दर्पण एक शीशा है, दर्पण एक शीशा है. अगर रूठ गया दिल, अगर रूठ गया दिल तो आईना देखना नहीं, तो आईना देखना नहीं, टूट जाएगा शीशा, टूट जाएगा शीशा, दर्पण आखिर दर्पण है. सिंदूर लगाकर सज धज के, सिंदूर लगाकर सज धज के, सिंगार करके निकली दुल्हन, सिंगार करके निकली दुल्हन, दर्पण देखे शर्माती है, दर्पण देख के शर्माती है, दर्पण आखिर दर्पण है. दर्पण कहता है, दर्पण कहता है कि तू कितना ही छुपा ले, तू कितना ही छुपा ले, मैं तो तुम्हारा साया हूं, मैं तो तुम्हारा साया हूं, दर्पण आखिर दर्पण है. तेरी भोली सूरत, तेरी भोली सूरत ही मेरा दर्पण है, तेरी भोली सूरत ही मेरा दर्पण है. तेरे दो नैना ही मेरा आईना है, तेरे दो नैना ही मेरा आईना है. सीधा साधा तेरा चेहरा, सीधा साधा तेरा चेहरा ही कहता है कि तेरा मन कितना भोला है, दर्पण आखिर दर्पण है, दर्पण आखिर दर्पण है. नमस्ते. वा वा छान छान झाले. छान छान झाली कविता. मस्त कविता छंद मस्त आवडली. सुंदर. बहुत अच्छे. आता आपल्या समोर निवेदिता खासनी सादरीकरण करतायत. निवेदिता ताई करा सुरुवात. नमस्कार. मी एक माझी स्वरचित संवेदनाशील बोधकथा तुम्हाला ऐकवणार आहे. त्यातून तुम्हाला काही बोध घेता येत असेल तर बघा. आईचा दमदार प्लॅन बघून मुलांच्या पायाखालची जमीनच सरकली. हॉस्पिटलच्या बेडवर असतानाच आईला मुलांनी प्रश्न केला, आता प्रॉपर्टीचं काय करायचं? आशाताईंना हार्ट अटॅक आला होता. त्या
बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. डॉक्टर म्हणाले, आम्ही आटोकाट प्रयत्न करीत आहोत की त्यातून त्या वाचतील. दोन्ही मुलं अमित आणि सुमित हताश झाले. आता आई काहीच बोलणार नाही. आता किती दिवस आपल्याला इथे हॉस्पिटलमध्ये थांबावं लागणार, या काळजीने ते अगदी गडबडून गेले होते. मुलगी सुशीला तर बाहेर बाकावर फोनवर बोलत होती. त्यांचा नोकर रामू हा शांताबाईंचा मुलगा त्यांच्याकडेच मोठा झाला. आशा निवासमध्ये त्या एकट्याच रामू व त्याची बायको ममता तिच्याबरोबर राहत होत्या. यजमान लवकर गेल्यामुळे त्यांनी नोकरी करून 2 मुलांना व मुलींना चांगलं शिक्षण देऊन त्यांची लग्न कार्य करून दिली होती. प्रत्येकाने आपला संसार वेगळा थाटला होता. त्या आपल्या मुलांच्या काळजीत झुरत बसायच्या. तिथे हॉस्पिटलमध्ये रामू व ममता त्यांच्या कॉटकडे बसून त्यांची सेवा करत होते. त्या ऑक्सिजनवर असल्यामुळे सारख्या डोळे उघडून बघत मुलं दिसतात का याची वाट पाहत होत्या. खुणेने रामूने त्यांना बोलवायला सांगितले. तो बाहेर अमित आणि सुमित बोलवायला गेला. म्हणाला, आई शुद्धीवर आली आहे, आतमध्ये बोलवत आहे. त्याने डॉक्टरना बोलवलं. डॉक्टरांनी सांगितले की काही सांगता येत नाही. मुले डॉक्टरांना विचारू लागली, साधारण किती दिवस लागतील हो आम्हाला इथे राहायला? तिकडे सुमितची बायको सारखे फोन करत होती. सुमिता तर सुशीला तर घरी येण्यासाठी बोलत होती. अमित म्हणाला, मलाही उद्या सुट्ट्या मिळणार नाहीत, कारण आता मार्च एंड चालू आहे, त्यामुळे मला बँकेत जावंच लागेल. त्यांची मुलगी सुशीला तर बाहेर बसून सारखी मोबाईलवर सारखे कोणाला तरी फोन करत बसली होती. रामूने खाली जाऊन थोडस वरण भात आशाताईंसाठी घेऊन आला. ममताने त्यांना भरवायला सुरुवात केली. त्या नकोच म्हणाल्या, मला आता भूकच नाहीये. आई, तुम्ही जोपर्यंत खाणार नाही तोपर्यंत आम्हीही जेवणार नाही. असे 2-3 दिवस गेले. मुले म्हणाली, आई घरी आल्यावर आपण प्रॉपर्टीचा विषय काढू. आई थोडीशी कोमातून बाहेर आल्यावर रामूला म्हणाली की जा त्या सदावर्ते वकिलांना बोलून घेऊन ये. सदावर्ते आले. आशाताईने इच्छापत्र केलं. फिक्स डिपॉझिट सुमितच्या नावावर ठेवले. गावातली घेतलेली जमीन अमितच्या नावावर ठेवली आणि दागिने सुशीलाला देण्याचा आग्रह केला. पण आशा निवासचा बंगला त्यांनी रामूच्या नावावर केला बरं का. व त्याच दिवशी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. आईला अग्नी देण्यासाठी स्मशानात रवाना झाले. भटजी बरोबर घेतले. तेवढ्यात सदावर्ते वकील आले व त्यांनी मुलांच्या हातात इच्छापत्र दिले. भटजी म्हणाले, चला पहिला अग्निसंस्कार करू व नंतर काय ते वाचा इच्छापत्र वगैरे. मुलांनी इच्छापत्र वाचल्यावर त्या तिघांना शॉकच बसला. हे का आईने केलं? एवढा मोठा बंगला रामू नोकराच्या नावावरती केला? सुना किंवा जावई होते ना, त्यांच्यावर करायचं होतं. रामू व ममता ते ऐकतच होते. रामू अमित पण सुमितला म्हणाला, अहो हे 13वं पण अजून उरकलं नाही आणि हे काय चाललंय तुमचं? अरे तू कोण लागून गेलास? तुझा काम काय हक्क आहे आमच्या घरावर? तू तर साधा नोकर आहेस. सदावर्ते वकील म्हणाले, आता हे इच्छापत्र बदलता येणार नाही बरं का. ही मुलं 13वा झाल्यावरती आपल्या घरी जायला निघाली. रामूने त्यांना थोडे दिवस राहण्याचा आग्रह केला, पण ते ढीक ऐकेनात. शेवटी रामूने ठरवलं की आपण या बंगल्यात एक वृद्धाश्रम काढूया व जशी आपण आशाताईंची सेवा केली आणि आपल्याला गॉड गिफ्ट मिळालंय तशी आपण आता वृद्धांची सेवा करू. म्हणून आशा बंगला हा शेवटी वृद्धाश्रम झाला. छान, सुंदर, मस्त मस्त छान विषय घेतला. छान विषय, चांगला होता. छान कथा सांगितली. छान उद्बोधक होती. अगदी उद्बोधक कथा आहे अशी. शेवट आज आपल्या समोर अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतायत. अनामिकाताई, सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज मी एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट म्हणजे अश्रूविषयी सांगणार आहे. अश्रू, टीयर्स. आणि सोबत एक छोटीशी कविता आहे अश्रूवरती. आपण आता ऐकूया.
डोळ्यातून पाणी येणे म्हणजे अश्रू येणे. हम्म. अश्रू येणे ही नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे जी विविध कारणामुळे होऊ शकते. यामध्ये भावना, शारीरिक वेदना किंवा डोळ्यांचे आजार किंवा एलर्जी यांचा समावेश आहे. डोळ्यातून अश्रू येणे हे कमकुवतपणाचे लक्षण मुळीच नाही. ते केवळ एक नैसर्गिक आणि आवश्यक शारीरिक क्रिया आहे. ते डोळ्यांना स्वच्छ ठेवतात, कोरडेपणापासून वाचवितात आणि मानसिक किंवा शारीरिक स्वास्थ्य देतात. टॉक्सिन विषारी बाहेर काढतात, भावना मोकळ्या करतात आणि हृदयाची गती नियंत्रण करतात. डोळ्यांच्या वरच्या पापणीत असलेल्या अश्रू ग्रंथीमधून अश्रू पाझरतात. ते अश्रू नलिका मार्फत डोळ्यांच्या पृष्ठभागावर पसरतात. ते जीवाणू मारक आणि वंगणाचे पण काम करतात. अश्रू हे चवीने खारट असतात. भावनांचा आणि अश्रूंचा जवळचा संबंध आहे. अति आनंद किंवा अति दुःखाच्या क्षणी जास्त अश्रू येतात. शरीरात प्रतिक्रिया उमटतात, हार्मोनल बदल होतात. कधी कधी आकस्मिक शॉक लागल्याने किंवा अश्रू नलिकांमध्ये काही समस्या उद्भवल्याने नलिका आकसतात आणि अश्रू येणे थांबतात. त्यासाठी वैद्यकीय उपचार किंवा मसाज थेरपी आवश्यक असते. नवीन जन्माला आलेल्या मुलाला जर तो रडला नाही तर त्याला पाठीवर डॉक्टर असं थोपटतात आणि त्याला रडू देतात, जेणेकरून त्याच्या डोळ्यातून अश्रू येतील आणि घसाने ते रडतो. त्याच्यामुळे अश्रू नलिका आणि घशातील नलिका स्वच्छ होतात आणि जेणेकरून तो श्वास घेऊ शकतो. ही पण एक थेरपीच आहे. अति आनंद झाल्याने शब्दातून व्यक्त होण्याआधीच डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. हॅपी हार्मोन्स तयार झाल्यामुळे तन मन स्वच्छ, निरोगी आणि आनंदी बनते. म्हणून तर हास्य थेरपी प्रचलित झाली आहे. अश्रू यायला वयोमर्यादा नसते. तीव्र भावनांशी निगडीत असल्यामुळे सर्व प्राणी मात्र, पशु पक्षी, मानवजात अश्रू गाळतातच. जशी एकदा गेलेली वेळ, मनातून उतरलेली माणसं परत येत नाहीत, तसे गळाले अश्रू सुद्धा परत येत नाहीत. नाटक, सिनेमा, टीव्ही पाहताना हृदयाला भिडलेले प्रसंग पाहिले की आपण हसतो किंवा रडतो. ही क्रिया आपोआपच घडते. डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. थिएटर बाहेर पडताना डोळे पाणवलेले असतात. त्यावरून निर्देशक म्हणजे डायरेक्टर आपल्या कलाकृतीला यश प्रदान करतो. अश्रूवरील बऱ्याच कविता आणि कथा प्रसिद्ध आहेत. कवी कुसुमाग्रजांनी तर त्यांच्या एका कवितेमध्ये म्हटले आहे की अश्रू थांबवायला डोळ्यांना किनारा असायला पाहिजे होता, नाहीतर हा अश्रूंचा बांध असायला हवा होता, नाहीतर हा अश्रूंचा पूर थांबवायचा कसा तो. दुसऱ्यांच्या दुःखाश्रू कोणी पाहू शकत नाही. त्यांचेही हृदय स्पंजासारखे पिळवटून निघते आणि मग ते त्यांच्या मदतीला धावून येतात. म्हणून तर राजेश खन्नाचा डायलॉग आपल्याला खूप आवडतो, पुष्पा आय हेट टीयर्स. आणि अमिताभ बच्चनचा एक डायलॉग आहे, म्हणजे ते गाणं आहे, नहीं मैं नहीं देख सकता तुझे रोते हुए. हे गाणं खूप भावले आणि ते प्रसिद्ध पण झाले. परंतु काही लोक मगरीचे अश्रू म्हणजे खोटे अश्रू काढून त्यांचा बचावात्मक शस्त्रासारखा वापर करतात आणि आपले इष्टिप्त म्हणजे आपले हेतू साध्य करतात आणि समोरच्याला भावनिक दृष्ट्या फसवतात. एक छोटीशी कविता, एक सारांश म्हणून बघूया. मनात दाटलेले डोळ्यात जमतात, मनात दाटलेले डोळ्यात जमतात, अश्रू होऊनी गालावर ओधळतात, अश्रू होऊनी गालावर ओधळतात. दुःखाश्रू गाळत मनातले व्यक्त होतात, दुःखाश्रू गाळत मनातले व्यक्त होतात. कटू आठवणी वाहत मन हलके करतात, कटू आठवणी वाहत मन हलके करतात. भावनांची वाट ते मोकळे करतात, भावनांची वाट ते मोकळे करतात. एकांत वेळी मात्र मन सावरतात, एकांत वेळी मात्र मन सावरतात. आनंद अश्रूंची नंतर फुले होतातच, आनंद अश्रूंची नंतर फुले बनतात. श्रद्धाश्रू देवदर्शन घडवतात, श्रद्धाचे अश्रू देवदर्शन घडवतात. वात्सल्याचे अश्रू प्रेम उधळतात, वात्सल्याचे अश्रू प्रेम उधळतात. विजयी अश्रू, विजयाचे अश्रू सार्थ अभिमान बाळगतात, विजयाचे अश्रू सार्थ अभिमान बाळगतात. अश्रू खाली पडतात, अश्रू खाली पडतात पण आपल्याला उंचावतात.
पण आपल्याला उंचावतात. काही अश्रू पुसण्यासाठी नसतातच, काही अश्रू पुसण्यासाठी नसतात, ते साठवण्यासाठी असतात. कारण गथ आठवणींना ते उजाळा देतात. कारण गथ आठवणींना ते उजाळा देतात. निरोप अश्रू आपल्याला कणखर बनवतात. एखाद्याला निरोप द्यायचा झाला तर अश्रू येतात. निरोप अश्रू कणखर बनवितात. दुखाश्रूंना बांध घालण्यास शिकवतात. दुखाश्रूंना बांध घालण्यास शिकवतात. आनंदाश्रू मात्र तनमन सुंदर करतात. आनंदाश्रू तनमन सुंदर करतात. आयुष्यात आनंदाची बाग फुलवतात. आयुष्यात आनंदाची बाग फुलवतात. आपल्या ध्येयाला प्रोत्साहन देतात. आनंदाश्रू आपल्या ध्येयाला प्रोत्साहन देतात. प्रोत्साहन देतात. धन्यवाद. वा वा वा. छान छान, खूप छान. मस्त विषय होता, छान होता. खूप छान झालं. थँक्यू थँक्यू. आता आपल्या समोर अरविंद चव्हाण सादरीकरण करतील. अरविंदराव करा सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज मी आपल्याला भारतीय नोबेल पारितोषिक विजेत्याबद्दल सांगणार आहे. त्यात सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांना 1913 साली साहित्यामध्ये नोबेल मिळाले. त्यानंतर श्री रामन यांना भौतिक मध्ये 1930 साली मिळाले. नंतर हरगोविंद खुराना यांना चिकित्सा मध्ये 1968 साली मिळाले. मदर तेरेसा यांना शांतीसाठी 1979 मध्ये मिळाली. एस चंद्रशेखर यांना भौतिक 1983 साली मिळाले. तर एरो नायपॉल यांना साहित्यासाठी 2001 साली मिळाली. तर आर व्यंकटरमण यांना रसायन मध्ये 2009 साली मिळाली. कैलास सत्यार्थी यांना शांतीसाठी 2014 मध्ये मिळाली. आणि अभिजित बॅनर्जी यांना 2019 मध्ये मिळाले. आता मी तुम्हाला प्रथम रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल सांगणार आहे. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 साली झाला. पश्चिम बंगालमध्ये एका मोठ्या श्रीमंत घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यावेळी त्यांचे खानदान फारच श्रीमंत होते. त्यावेळी त्यांचा कुशारी नाव होते. कुशारी असे होते. ज्यावेळी त्यावेळी श्रीमंत लोकांना ठाकूर असे म्हटले जायचे. तर पण त्यावेळी त्या लोकांना ठाकूर असे उच्चारता येत नसे. हे जे इंग्रज लोक होते त्यावेळेला त्यांना ठाकूर हे नाव त्यांना उच्चारता येत नव्हते, म्हणून ठाकूरचं त्यांनी टागोर असा उच्चार करत होते. त्यामुळे तेव्हापासून त्यांचं नाव टागोर म्हणून गणलं, सगळे प्रसिद्ध झालं. त्यांचे आजोबा जे होते ते मोठे इंडस्ट्रियलिस्ट होते. त्यांच्या सोन्याच्या खाणी, इन्शुरन्सचे बिझनेस वगैरे असे अनेक उद्योगधंदे होते की त्याच्यामुळे काय झालं की ब्रिटिश साम्राज्यातले जे मोठे मोठे अधिकारी होते, जे कोणी श्रीमंत म्हणजे राजे राण्या वगैरे, हे सगळ्यांचं हे लोक यांच्या घरी येणं जाणं सगळं होतं. त्यामुळे काय झालं, लोक मोठ्या मोठ्या लोकांशी संबंधित असल्यामुळे त्यांचं नाव प्रसिद्ध झालं. त्याच्यानंतर त्यांची आई जी होती शांतादेवी, त्यांचं लवकरच निधन झालं. आणि त्यांना ते निधन पावल्यानंतर त्यांना घरी पडण्यासाठी कोणी नव्हतं. तेव्हा त्यांचं जे पालन पोषण जे होतं ते नोकराकरवीच झालं त्यांच्याकडे. नंतर त्यामुळे ते काय केलं की शिक्षण घ्यायला गेले, परंतु त्यांचं काय माहिती नाही, घरात असं असतं ना की शैक्षणिक वातावरण करायला घरातली आई सगळं वगैरे महत्वाची असते. तर ते नसल्यामुळे ते नोकरांनी तर्फे त्यांचं सगळं हे पालन पोषण केलं गेलं. त्यामुळे त्यांना शिक्षणात बिलकुल रस नव्हता. ते प्रत्येक ह्या कॉलेजमधून त्या कॉलेजमध्ये किंवा ह्या शाळेतून त्या शाळेत असे जायचे. शेवटी त्यांचे जे भाऊ होते, हेमेंद्रनाथ जे त्यांचे म्हणून भाऊ होते, तर त्यांनी असं करायला ठरवलं की ह्याला आपण घरी शिकवायला. म्हणून त्यांनी काय केलं की त्यांना घरीच मॅथ्स,
सायन्स, साहित्य वगैरे शिक्षण त्यांनी घरीच दिले त्यांना. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर नुसतं तेवढं शिक्षण दिलं, जुडो, कुस्ती, पोहणे, ट्रॅकिंग वगैरे असे वेगवेगळे जे होते ते त्यांनी शिक्षण दिले. इव्हन तेवढं करून सुद्धा त्यांनी नंतर पुढे संगीत शिक्षण पण दिले त्यावेळेचे. आणि तसंच चित्र काढणं सुद्धा हे त्यांनी त्यांचं शिक्षण, तर सर्व क्षेत्रात त्यांनी त्यांना शिक्षण दिले गेले. नंतर त्यांनी वडिलांनी काय विचार केला की आपण ह्याला इंग्लंडला पाठवू आणि तिकडे त्यांना वकील म्हणून बनवायचं त्यांना होतं. परंतु यांचं लक्ष तिकडे गेलं नाही. त्यांनी सगळं साहित्यविषयक तिकडे शिक्षण घेतलं गेलं. नंतर 13व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली आणि ती प्रसिद्ध झाली. त्यांनी त्याबरोबर गाणी पण लिहावयास घेतली. त्यात त्यांचं जे पिक्चरमध्ये गाणं आलं छू कर मेरे मन को, हे सुद्धा त्यांच्यासोबत लिहिलेल्या गाण्यातच होते. नंतर 1905 साली बंगालचे जे विभाजन झालं त्यावेळेला त्यांनी अमार सोनार बंगला असे गाणं, जे गीत लिहिलं गेलं आणि ते गीत आज बांगलादेशचं राष्ट्रगीत म्हणून म्हटलं जातं. 1991 मध्ये त्यांनी जन गण मन हे गीत लिहिले आणि ते आज आपले राष्ट्रीय गीत म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली आणि पहिली कविता लघुकथा वयाच्या 16व्या वर्षी प्रकाशित झाली. तर रवींद्रनाथ टागोर यांनी एका महान क्रांतिकारक म्हणून त्यांनी आपलं लेखणीतून आपलं व्यक्तिमत्व त्यांनी हे केलं की, आणि त्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांचं लेखन हे क्रांतिकारक होतं सगळं, कारण ते आपला भारत पारतंत्र्यात होता. तर त्यांनी काय केलं की त्यांची लेखणीतून क्रांतीची ठिणगी लोकांच्या हृदयात जागवली. त्याबरोबर त्यांनी जालियनवाला बाग ह्या हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांना जी नाईटहूड म्हणून ही पदवी ब्रिटिश गव्हर्नमेंटने दिली होती ती त्यांनी परत केली. त्यांचे विचारही आज सगळ्यांना उपयोगी असे आहेत. आणि त्याबरोबर दुसरं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्यांची फार म्हणजे त्यांच्या एवढ्या गुणांच्यामुळे त्यांच्या पाठीमागे फारच स्त्रिया, म्हणजे लहान यंग पासून अगदी वयाच्या 63व्या वर्षापर्यंत त्या स्त्रिया सुद्धा त्यांना त्यांच्यावर प्रेम करत होत्या. असे त्यांची पाठीमागची गोष्ट आहे. अशा थोर आणि अशा माणसांना त्यांनी सुभाषबाबू, महात्मा गांधी आणि हे नेहरू यांच्याशी त्यांचे फार जवळचे संबंध होते. याच्यात महत्वाचं म्हणजे विवेकानंद जे होते त्यांचं फार जुळायचं आणि पुष्कळशी गाणी त्यांनी त्या विवेकानंदांना दिली की हे अशी गाणी आहेत म्हणून, आणि त्यांचं फार ते संबंध चांगले होते. असं हे थोर साहित्यिक, चित्रकार, गीतकार सर्व क्षेत्रामध्ये जे त्यांनी जे काही उंचवटा जो गाठला होता किंवा उत्तुंग पर्यंत पोचले होते ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे. एवढं बोलून फार भाषेत संपलं. वा वा, खूप छान. छान छान, फार छान. सगळी आठवण करून दिली आम्हाला. छान छान, वेगळी माहिती मिळाली. आभारी. नमस्कार सगळ्यांना. आज डॉक्टर शुभदाताई नसल्यामुळे थोडस सगळ्यांच्या वक्तव्याचं आढावा घेण्याचं काम माझ्याकडे आहे. भारतीताई खानोलकर यांनी मागच्या वेळेला बाबा महाराज सातारकर यांचा शेवटच्या भागाचा काही भाग बाकी होता, त्याचा उल्लेख केलेला आहे. तुकाराम ज्ञान आणि भक्ती वैराग्य असं म्हटलेलं आहे. वयोवृद्ध बाईला म्हणाले पाठीवर बसा आणि मी तुम्हाला बाजारात घेऊन जातो. पण त्या ताई म्हणाल्या की त्याच्यापेक्षा तू एक काम कर की माझं तेल आणून दे. तुकारामांनी त्यांचं तेल आणून दिलं. ते बऱ्याच काळ न संपल्यामुळे ही गोष्ट बाकीच्या गावातल्या महिलांपर्यंत पोहोचली आणि
त्यांना सगळ्या महिलांसाठी तेल आणायचं काम लागलं. सगळ्या महिलांना तोच अनुभव आला की आणलेलं तेल अनेक काळ पुरवलं जात आहे. आणि नेहमीप्रमाणे हे जेव्हा त्यांना घरात कळलं आवडीला, आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या घरात मध्ये थोडासा क्लेश तयार झाला. तर हा एक विषय मागचा संपवला त्यांनी, आणि आज त्यांनी एका वेगळ्या विषयाला हात घातलाय, तुका आकाशा एवढा. पांडुरंगाने स्वतः लिहिलेली गाथा न भिजता जेव्हा त्यांना प्राप्त झाली तेव्हा त्यांना त्याचा गर्व नाही झाला. त्यांनी ते सगळं श्रेय परमेश्वराला दिलं. हे एक महत्वाची गोष्ट आहे की मी लिहिलेली गाथा ह्याच्यातला मी ते विसरून गेले. त्याच्याच बरोबर रामेश्वर पंतांनी ही गाथा भिजवायला सांगितली होती. त्यामुळे गाथा न भिजता जशीच्या तशी परत मिळाली हे कळल्यानंतर त्यांना लाही लाही म्हणजे आग आग झाली. आणि त्या विचार करू लागले की ह्या स्थितीत काय करायचं, कारण हा अपमान वाटला त्यांना. त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी त्यांना साक्षात्कार देऊन सांगितलं की जा आणि तुकारामांकडे जा आणि माफी माग. पण आता एवढ्या मोठी व्यक्ती जाऊन माफी कशी मागणार, तर संकोचाने त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना पाठवलं. तर तुकारामांनी चिठ्ठीतून एक काव्य लिहून पाठवलं, रचना लिहून पाठवली. आणि त्या रचनेचा एवढा उपाय झाला की ती दाह किंवा आग आग कमी झाली. म्हणजे वाणीचे आशीर्वाद आणि शाप असे पूर्वी दिले जायचे. पण आज भारतीताईने एक महत्वाची गोष्ट सांगितलं की संतांनी कधी कोणाला शाप दिले नाही. संतांनी आपल्या वैराचंही चांगलंच इच्छिलंय. आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराजांपासून अनेक उदाहरणं आहेत. त्याचबरोबर भारतीताईंनी सांगितलं की संतांच्या दारात रिद्धी सिद्धी ह्या दासी बनून राहतात, पण त्याचंही आकर्षण संतांना कधी वाटलं नाही. म्हणून त्या म्हणतात अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा. आणि संत मंडळी हे म्हणूनच चमत्काराच्या मागे नाही आहेत, कारण ते परत अनुरणीय थोकडा पण आहेत. असं छान विषय आज भारतीताईने घेतलं. भारतीताई, तुमचं खूप खूप कौतुक आणि आभार. महेश वैजापूर यांनी आपल्याला दर्पण म्हणजे आरसा ही हिंदी कविता ऐकवली. छान सांगितलं त्यांनी की या जगात काही कधीच खोटं बोलत नाही, तो म्हणजे आरसा. तो काही लपवत नाही, काही खोटं बोलत नाही. त्याच्या समोर उभं राहिलं की आहे ते जसंच्या तसं दिसतं. हसणारा व्यक्ती त्याच्या समोर गेला तर हसणारा दिसतो, आणि रडणारा गेला तो रडणारा. त्याने म्हटलंय की तुम्ही जर रूट कर म्हणजे रूट कर जर त्या आरशासमोर गेलात तर त्या आरशाला ते आवडत नाहीये, म्हणजे तो तुम्हालाही आवडणार नाही. तो तुटल्या सम आहे. परंतु सिंदूर लावून सजून धजून जर एखादी दुल्हन समोर गेली तर आरसा पण शर्मातो. आरसा हसतो, आरसा शर्मातो, आरशाला दुःख होतं. असे सगळ्या भावना त्यांनी व्यक्त केलाय. दर्पण सांगतो मी तुझी छाया आहे, आणि तुझा सीधा साधा म्हणजे अगदी साधेपणाचा चेहरा हा मला आवडतो, कारण त्याच्यामध्ये कुठच्याही वाईट गोष्टींचा समावेश नसतो. असं त्यांनी आरशाचं मनोगत आणि आरशाबद्दल आपल्याला आपल्या काव्यामधून छान माहिती दिलेली आहे. निवेदिताताई खासने यांनी आज एका सामाजिक विषयाला हात घातलेला आहे की
आई आजारी पडते. 2 मुलगं आणि मुली असतात, पण ते कुठे वेगळे लांब राहत असतात. त्यांचं नाव आहे, आईचं नाव आहे आशाताई. तर आशाताईंना हार्ट अटॅक येतो आणि मुलांना प्रश्न पडतो की आता किती दिवस आई हॉस्पिटलमध्ये असणार, कारण प्रत्येकाची एक जीवनराठी असते आणि ती या घराशी जोडलेली नाहीये. प्रत्येकाचं घर वेगळं आहे आणि त्यांची जीवनराठी वेगळी आहे. तर त्यामुळे मुलांना ही चिंता पडते की असं किती दिवस चालणार आई हॉस्पिटलमध्ये. आणि त्याचबरोबर एक मुलांच्या मनात असतं की आता आईचं काही बरं वाईट झालं तर प्रॉपर्टीचं काय, हे मनात असतं. त्या आशाताईंकडे एक रामू नावाचा नोकर बरेच वर्षापासून असतो. त्याची बायको ममता, हे दोघही तिथे राहत असतात आणि त्यांची सेवाही करत असतात. आणि इथे हॉस्पिटलमध्येही हे दोघं त्यांची सेवा करत. डॉक्टर आल्यानंतर डॉक्टरांना विचारलं मुलांनी की आईला घरी सोडायला किती दिवस लागणार. तर कारण आई घरी आल्यानंतर आम्हाला आमच्या प्रॉपर्टी बद्दलचा विचार करायचा आहे. त्याच दरम्यान रामू खाली गेला. रामूने आशाताईंसाठी वरण भात आणला. आशाताईंनी खाण्याचं नाकारलं, पण रामू आणि ममताने सांगितलं की तुम्ही खाल्लं नाही तर आम्ही खाणार. म्हणजे सेवेला असलेला नोकर म्हणणं शब्द चुकीचा आहे. सेवेकरी आणि त्याची बायको आणि 2 मुलगे आणि मुली असं हे चित्र आहे आपल्या समोर. तर आई घरी गेल्यानंतर प्रॉपर्टीचा विषय काढला. आईने वकिलांना बोलवून घेतलं आणि आपलं राहता बंगला म्हणजे घर सोडून सर्व प्रॉपर्टी, सोनं नाणं, बँकेतले फिक्स डिपॉझिट पैसे वगैरे हे 2 मुलांना आणि मुलीला दिले, असं त्या इच्छापत्रात लिहिलं. पण हे मुलांना माहिती नव्हतं, कारण त्यांनी वकिलाला बोलवून आपलं इच्छापत्र केलं. पण आईचं देहांत झाल्यानंतर वकिलांनी त्यांच्या मुलांना बोलवून ते वकीलपत्र उघडलं आणि सांगितलं की अशा प्रकारे वाटणी केलेली आहे आणि हा जो राहता बंगला आहे तो रामूकडे आणि ममताकडे राहणार आहे. बाकी सगळ्या प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला तिघांना दिली आहे. साहजिकच आहे, मुलांना ही गोष्ट आवडत नाही. पण ह्या वाटणी जेव्हा इच्छापत्रातून होते त्याच्या पलीकडे कशातही चालत नाही. तर यामध्ये गंमत अशी आहे की रामूने जशी आपल्या आशाताईंची सेवा केली, रामूने आणि ममताने, त्याच धर्तीवर तो बंगला त्यांनी वृद्धाश्रम म्हणून सुरू केला आणि अशा बऱ्याच आशाताईंची आणि पुरुषांची, वृद्ध पुरुषांची सेवा करण्यासाठी वृद्धाश्रम चालवला. छान विषय घेतलाय निवेदिता ताई कास्तेच, आणि हा एक सामाजिक विषय तुम्ही पोहोचवला. अनामिकाताई चव्हाण यांची एक वेगळी ख्याती आहे. ते एकाच विषयाची ना तांत्रिक बाजू, भौतिक बाजू, वैचारिक बाजू, भावनिक बाजू अशा रीतीने गुंततात. कोणताही विषय म्हणजे आजपर्यंत आपला अनुभव आहे. तर आज त्यांनी विषय घेतलाय अश्रू. तर तो फार वेगवेगळ्या ढंगाने, अंगाने तो आपल्या समोर त्यांनी पोहोचवला. आणि मला सांगायला आवडेल अनामिकाताई की अशा प्रकारची क्षमता असलेलं कोणाचंही लिखाण मी कधी ऐकलं नाही. त्यामुळे फार कौतुक वाटतं तुमचं. भावना मुळे अश्रू येतात, वेदनांमुळे अश्रू येतात, औषध डोळ्यात घातल्यामुळे अश्रू येतात. हे अश्रू काय करतात की डोळ्यांना स्वच्छ ठेवतात, ओलावा देतात आणि वंगण म्हणून काम करतात. त्या भावना व्यक्त करतात आणि डोळ्यात काही कचरा किंवा जीवाणू गेलं तर अश्रू येतात, त्यामुळे ते जीवाणूही मारतात. अशी अश्रूंची बरीच अंग त्यांनी त्यांच्या वक्तव्यात सांगितली. एक सहजच सांगून गेल्या की अश्रू नलिका जर आकसली, अश्रू यायचे बंद झाले
तर त्याच्यावर वैद्यकीय उपचार घेणं गरजेचे आहे. कारण अश्रू वाहणं कशाच्याही निमित्ताने हे डोळ्यासाठी, मनासाठी, भावनांसाठी खूप चांगलं आहे. पण त्या म्हणतात की एकदा अश्रू गळून गेले की ते परत येत. दुसऱ्यांचे अश्रू पाहून आपण त्यांना मदत करू शकतो, परंतु मगरीचे खोटे अश्रू वाहणाऱ्यांबद्दल काय, असा त्यांनी एक प्रश्न आपल्यासाठी सोडवला दिलेला आहे. कारण मगरीचे अश्रू जे असतात म्हणजे खोटे अश्रू ते फसवणारे असतात. मनात दाटलेले अश्रू डोळ्यात जमतात आणि गालावरून ओघळतात, असा त्यांनी अश्रूंचा प्रवास आपल्याला सांगितला. भावना, एकांत वेळ, देवदर्शन करताना श्रद्धाश्रू येतात, वात्सल्याने प्रेमाश्रू येतात, विजयाने सार्थ अभिमानाचे अश्रू येतात. काही अश्रू हे पुसण्यासाठी नसतात, कारण ते गत आयुष्याला उजाळा देतात. निरोप देण्याचे अश्रू कणखर असतात. अश्रूंना बाण घालायचा कसा याच्यासाठी त्यांनी एका कवितेचं उदाहरण दिलं, महान कवीचं. आणि आनंद अश्रू आपल्या देहाला ध्येयाला प्रोत्साहन देतात असं त्यांनी म्हटलंय. तर ही एकंदर ऐकल्यानंतर तुम्हालाही कळलं असेल की कोणताही छोटासा विषय जो आपल्याला वाटतो त्याच्यात त्यांना एवढं महानता दिसते आणि ते त्यांचं छानपणे विश्लेषण करतात. तर अनामिकाताई, तुमचं खूप खूप कौतुक आहे. आता आपण येऊया अरविंद चव्हाण यांच्याकडे. त्यांनी अगोदर आपल्याला भारतीय नोबेल पारितोषिक विजेतेचे एक थोडी लिस्ट दिली आपल्याला. ती सुरुवात केली त्यांनी 1913 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याचं नोबेल पारितोषिक दिलं. त्याच्यानंतर त्यांनी नाव घेतलं सी रामन, हरगोविंद सुराना. पण याच्यामध्ये ना वेगवेगळ्या विषयाची नोबेल पारितोषिक आहेत. भौतिक आहे, शांतीचं आहे, इकॉनॉमिक्सचं आहे, रसायनशास्त्राचा आहे. हा उल्लेख त्यांनी का केला? कारण आज त्यांना रवींद्रनाथ टागोर यांच्यावर वक्तव्य करायचे होते. रवींद्रनाथ टागोरांचं आडनाव वेगळं होतं, परंतु ते त्यांना एक गावकीच्या रूपाने ठाकूर अशी पदवी होती. आपण गावामध्ये पाटील, ठाकूर, देसाई वगैरे अशी जी काही आडनाव आहेत, चिटणीस, ही त्या गावकीच्या पदांवरून आलेली आहे. कुलकर्णी, तसं त्यांचं आडनाव ठाकूर होतं. पण इंग्रजांना ते उच्चारता येत नव्हतं, त्यामुळे त्यांचं ठाकूरचं टागोर झालं आणि टागोर म्हणूनच शेवटपर्यंत प्रसिद्ध. त्यांचं खरं म्हणजे आजोबांची मोठी इंडस्ट्री होती आणि पूर्वीचे जे इंडस्ट्रियलिस्ट होते ते संस्थानिकांसारखे होते. म्हणजे त्यांच्याकडे बरीच बलाढ्य माणसं यायची सर्व फील्ड मधली. हे असं एक पूर्वी व्हायचं की राजकीय म्हणा, सामाजिक म्हणा, सांस्कृतिक म्हणा, कोणी मंडळी आपल्या इलाख्यात किंवा गावाकडे आली की त्यांचं आसऱ्याचं, राहण्याचं ठिकाण असे इंडस्ट्रियलिस्ट असायचे. म्हणून त्याच्याकडे खूप मोठे मोठे लोक यायचे आणि त्यामुळे रवींद्रनाथ टागोर हे लहानपणीच एक प्रसिद्ध झाले. परंतु आईचे निधन लवकर झाले. पूर्वी कसं दाई आणि बाकीचे नोकर चाकर एवढे असायचे की त्यांनी त्यांचं पालन पोषण केलं, पण ते काही शिक्षणात रमत नव्हते. एका शाळेमध्ये नाही रमायचे, शाळा बदलणं, कॉलेज बदलणं. आणि मग भावानी ठरवलं, त्यांच्या मोठ्या भावाने, की यांना घरीच शिकवायचं. त्यांनी आपल्या नेहमी ज्याला आपण शिक्षण म्हणतो म्हणजे अकॅडमिक शिक्षण याला धरून जुडो, जुडो कराटे वगैरे अशा एक संरक्षणाचं शिक्षण, संगीत शिक्षण, चित्रकला शिक्षण देऊन त्यांना
सक्षम केलं. खरं भावाची इच्छा होती की त्यांना वकील बनवायचं इंग्लंडला पाठवून, पण ते या सगळ्या शिक्षणात साहित्याकडे ओढले गेले. ते गीतकार झाले आणि बंगालचे राष्ट्रगीत त्यांनी लिहिलेलं आहे. जनगण मन हे आपलं राष्ट्रगीतही त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांचं क्रांतिकारी लेखन सुरू झालं नंतरच्या काळात. तर त्यापूर्वी ब्रिटिशांनी त्यांना नाईटहूड म्हणून दिलेली जी पदवी होती ती काढून, असा उल्लेख अरविंदरावांनी केला. पण लहानपणापासून सगळ्यांच्या परिचित असल्यामुळे रवींद्रनाथ टागोर हे सुभाष बाबू, त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, आपले गांधीजी, त्याच्यानंतर विवेकानंद, ह्या सगळ्यांच्या संपर्कात आले आणि त्यांचे या सर्वांशी जवळचे संबंध होते. त्यातल्या त्यात विवेकानंदांशी जास्ती जवळचे संबंध होते. ते एक साहित्यिक, चित्रकार, गीतकार आणि संगीतकार म्हणून ओळखले गेले. आजही रवींद्र संगीत, त्याला रबींद्र संगीत म्हणतात, ते फारच प्रचलित आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला अरविंदरावांनी ही छान माहिती दिलेली आहे. आज सर्वांचंच सादरीकरण उत्तम झालेलं आहे आणि डॉक्टर शुभदाताईंच्या अनुपस्थितीमध्ये हे माझ्याकडून एक तोकडी सेवा करून घेतलेली आहे. त्याच्यासाठी मी त्यांनाच श्रेय देतो आणि सगळ्यांचे आभार मानतो आणि इथे थांबतो.